झी 24 तास एक पाऊल पुढे। राज ठाकरेंची कोकणामध्ये झालेली अलीकडच्या काळातली ही पहिलीच सभा आपण पाहतोय। या सभेविषयी चर्चा आपण करतोय। कोकण स्वारी आमचा विशेष कार्यक्रम आपण बघताय। संदीप प्रधान ज्येष्ठ पत्रकार आपल्यावर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। संदीपजी, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो ते म्हणजे भास्कर जाधव इतक्या मोठ्या वादात सापडले आहेत, त्यांच्यावर टीका करणं टाळलंय राज ठाकरेंनी। शिवसेनेला देखील टार्गेट अजिबात केलेलं नाही, त्या संबंधात तुम्ही बोलत होता। नाही, शिवसेना राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने आता उपरकर यांना पक्षामध्ये प्रवेश दिल्यानंतर राज ठाकरे यांना कदाचित असं वाटत असेल की नारायण राणेंच्या समोर जेव्हा आता संघर्ष होईल तेव्हा तो संघर्ष नारायण राणे विरुद्ध राज ठाकरे असाच होईल आणि त्यामुळे त्यामध्ये शिवसेनेचं अस्तित्व हे कदाचित फारसं दखल घेण्या इतकं नसेल आणि त्यामुळेच त्यांनी ह्याचा उल्लेख तिथं करण्याचं टाळलेलं आहे। आता भास्कर जाधवांचा जो तुम्ही मुद्दा म्हणाला तर भास्कर जाधवांच्या त्या विवाह सोहळ्याचा जो विषय आहे तो गेल्या काही दिवसांमध्ये खूप मीडियामध्ये तापलेला आहे। आता राज ठाकरे यांनी त्याच्यावरती टीका केली नाही, पण त्यांनी अजितदादांवर टीका केली। कदाचित असं असू शकेल की त्यांचं जर टार्गेट आता सिंचन घोटाळ्यावरून अजितदादा आणि सुनील तटकरे असतील तर त्यांना कदाचित असं वाटलं असू शकतं की भास्कर जाधव यांना या ह्याच्यामध्ये आपण टार्गेट करण्यामुळे विनाकारण आपल्याला जिथं नेम लावायचा आहे तिथं न लावता तो दुसरीकडे भलतीकडे लावला जाईल। त्यामुळे त्यांनी कदाचित, कारण हे जे काही म्हणजे भास्कर जाधवांचं हे जे प्रकरण आहे त्याचा सुद्धा संदर्भ हा राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाशीच आहे, हे उघड आहे आणि त्यामुळे त्यांनी भास्कर जाधवांना थोडं वेगळं हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये वेगळं बाजूला काढलेलं आहे आणि त्यांचं टार्गेट जे आहे त्यामुळे त्यांनी अजितदादांवर टीका केली। तर मला असं वाटतं की हे अगदी त्यांनी स्पष्टपणे असा एक संकेत दिलेला आहे या सगळ्या आपल्या कृतीतून की शिवसेनेला काही मी आता पुढचा प्रतिस्पर्धी मानत नाही, या इथे माझी लढाई नारायण राणेंशी होईल आणि भास्कर जाधवांच्या बाबतीत एक थोडी वेगळी भूमिका त्यांनी मला वाटतं स्वीकारली। अगदी अगदी म्हणजे कोकणातलं जे चित्र असणार आहे, कोकणात मनसेला कोणाशी दोन हात करायचे, संदीप प्रधान सांगतायत त्या पद्धतीनं राज ठाकरेंनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांनी नाशिकमध्ये राज ठाकरेंना नौटंकी बंद करा असा सल्ला देत हल्लाबोल केला होता। अजितदादांच्या टीकेवर राज ठाकरेंनी जोरदार पलटवार केलाय। नक्कल करायला अक्कल लागते असं म्हणत त्यांनी जोरदार टोला हाणत टाळ्या वसूल केल्या। पक्षाच्या नावाखाली काही जणांनी ऑर्केस्ट्रा सुरू केला आणि दुसऱ्याची नक्कल करायची। मला सांगा, मी कुणाची नक्कल करून लोकांचे प्रश्न सुटणार? नाहीतर मी नक्कल करेन? तुम्ही पण लोक, तुम्ही काही जणांच्या हातात नाशिकची सूत्र दिली। काय नाशिकची अवस्था आहे, काय महानगरपालिकेची अवस्था आहे, गोदावरीचं काय वाटोळ झालं ना, काय 1 वर्ष झालं ना, काय 1 वर्षात प्रश्न सोडवले? तुम्ही येऊन बघा पिंपरी चिंचवड कसं काय चकाकतंय। आम्ही जे बोलतो तेच करतो, वचनपूर्तीचं राजकारण करणारे आम्ही कार्यकर्ते। असले विदूषकी चाळ्यामुळे लोकांची करमणूक होत असेल पण लोकांचे प्रश्न सुटत नसतात। अजित पवार मध्यंतरी नाही का बोलले, राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं, त्यांना तर काय खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं माहिती नाही। अजित पवारांनी आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं, आम्हाला सगळं माहिती आहे। तर कोल्हापूरमध्ये देखील राजने उत्तर दिलं होतं आणि आज देखील त्यांनी उत्तर दिलंय की नक्कल करायला अक्कल लागते। संदीप सर, राज्याच्या राजकारणातल्या 2 मातब्बर काकांचे 2 मातब्बर पुतणे आहेत, अजिबात एकमेकाचा वार खाली जाऊ देत नाही। आज काय बोलणार राज याकडे लक्ष लागलं होतं सगळ्यांचं। अखेर राज ठाकरेंनी उत्तर देऊन टाकलं, परतफेड केली अजितदादांच्या टीकेची। नाही, हे म्हणजे दोन्ही अर्थानं त्याला संदर्भ योग्य आहेत। म्हणजे अजितदादा जे म्हणालेले आहेत ते सुद्धा अगदी पूर्णपणे टाळण्यासारखं किंवा ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही। मी मगाशी जो मुद्दा मांडला त्या तिथं पुन्हा मी येतो की कोकणामधली जमीन तिथं आता काही फारसं पिकत नाही, जमिनीचे आकार फार छोटा आहे। तर अशा वेळी शेतकऱ्यांनी जमिनी विकायच्या किंवा कुळांनी त्या जमिनी विकायच्या नाही तर काय करायचं? आणि मग जर काय करायचं म्हणजे बाबा काय सामूहिक शेती करायची का, मग ती कशी करता येईल? तर या प्रश्नांची उत्तरं सुद्धा राज ठाकरे यांनी आता हळूहळू द्यायला पाहिजे। म्हणजे राज ठाकरेंनी जेव्हा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं की माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे आणि ती मी योग्य वेळी जाहीर करीन। आता ते म्हणतात की मला पूर्ण सत्ता मिळाल्यानंतर मी माझं जे काही या सगळ्या विषयांसंदर्भातलं मत आहे ते मांडीन।
पण असं नाही, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा जसं त्यांच्या नक्कल करण्याचं एक महत्व आहे, त्याच्यामध्ये एक लोकांना आकर्षित करण्याची जी एक ताकद आहे, त्याचप्रमाणे उद्या समजा त्यांनी त्या नकलेबरोबर आज त्यांनी समस्या मांडल्या कोकणातल्या की भूखंड जमिनी लोक विकतायत, पण मग लोकांनी जमिनी नाही विकायच्या तर त्या कशा टिकवायच्या, याचं उत्तर सुद्धा मला असं वाटतं की ते आता द्यायची त्यांनी वेळ आलेली आहे. ती जर त्यांनी दिली तर मला असं वाटतं की त्यांची जी लोकप्रियता आहे ती अधिक वाढेल. म्हणजे हा जो ते सतत बचाव करत असतात गेल्या काही वर्षामध्ये, आपण पाहतोय गेल्या 2-3 वर्षामध्ये की मला पूर्ण सत्ता द्या. आता पूर्ण सत्ता आज अगदी हे स्पष्ट आहे की अगदी छोट्या नगरपालिका महापालिकांपासून ते संसदेपर्यंत आज ते शक्य नाही, हे वास्तव आहे देशातलं. तर अशा वेळी त्यांनी जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी ठिकठिकाणी आता त्या पुढेही सभा घेणार आहेत, एकूण 10 सभा त्यांच्या होणार आहेत, तर त्यावेळी तिथल्या प्रश्नांना जेव्हा ते स्पर्श करतील तेव्हा त्या खूप प्रश्नांच्यावरचे उत्तर सुद्धा त्यांनी खूप देण्याचा महत्वाचा प्रयत्न केला. मुद्दा संदीप प्रधान आपण या ठिकाणी मांडताय चर्चेमध्ये. नुसतेच प्रश्न सांगणं महत्वाचं नाही, त्याची उत्तरं आता हळूहळू राज ठाकरेंनी दिली पाहिजे, त्यांची लोकप्रियता यांना आणखी वाढेल. हे विश्लेषण असंच आपलं सुरू असेल. कोकण स्वारी, राज ठाकरेंच्या कोकणातल्या पहिल्या सभेवरती ही विशेष चर्चा आपण करतोय. ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आपल्याबरोबर. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे, लगेचच परततोय. झी 24 तास, एक पाऊल पुढे.